यवतमाळच्या टिपेश्वरहून 500 किलोमीटरचा प्रवास करत धाराशिव मार्गे बार्शी अभयारण्यामध्ये पोहोचलेल्या वाघाला आता पकडण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात। वन विभागाकडून राज्य शासनाला वाघाच्या रेस्क्यूच्या मंजुरीसाठी प्रस्ताव देण्यात आलेला आहे। सांगलीच्या चांदोली अभयारण्यामध्ये हा वाघ सोडावा असा हा प्रस्ताव आहे। अप्पासाहेब शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अप्पासाहेब, या वाघाला रेस्क्यू करण्यासंदर्भात काय हालचाली सुरू आहेत, काय प्रस्ताव आहे? प्रज्ञा, टिपेश्वरच्या अभयारण्यातून धाराशिव मार्गे जो वाघ आला ही वन्यप्रेमीकडून एक समाधानाची बाब मानली जात होती। मात्र त्याच वेळेस एक चिंता होती की हा वाघ धाराशिव अभयारण्य जे रामलिंगचं आहे आणि बार्शी अभयारण्य या क्षेत्रात कसा राहणार, कारण वाघाच्या अधिवासासाठी जो लागणारा क्षेत्र वन्य क्षेत्र आहे ते इथं पुरेसं नव्हतं। मात्र तो वाघ स्वतःहून परत जाईल असाही अंदाज होता। मात्र गेल्या काही दिवसात वाघाच्या हालचाली अभयारण्यातच टिपल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे आता कुठेतरी त्याला रेस्क्यू करण्याचा विचार वन विभाग करत आणि त्या संदर्भातला प्रस्ताव राज्य शासनाला पाठवलाय। राज्य शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिली तर ह्या वाघाचं रेस्क्यू केलं जाणार आणि त्याला सांगलीच्या चांदोली अभयारण्यात सोडण्याचा विचार आहे। राज्य शासनानं स्थलांतराला मंजुरी दिली तर वाघ सह्याद्री वाघ व्याघ्र प्रकल्पाचा जो भाग आहे चांदोली अभयारण्य तिथं पाहुणचार घेणार आहे। आता वन विभागानं दिलेल्या प्रस्तावाला राज्य सरकार कसा प्रतिसाद देत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, अप्पासाहेब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।